ऐश्वर्या, मला वाटतं बिझनेसची डिस्कशन आता इथे जेवणाच्या टेबलवर नको. बाबा असू द्या, सांगतो मी. सखदेव दादाच्या हॉस्पिटलचं बिल मी त्या पैशांनी भरलं. कंपनी अकाउंट मधून? ऐश्वर्या, सारंग आणि माझ्या पर्सनल अकाउंटचे प्रॉब्लेम झाले होते, त्यामुळे ऐनवेळी खर्च करावा लागला. आणि कंपनीच्या अकाउंटवरनं मी किती वेळा खर्च केलाय की. मी केलेस, पण असं कुणाचं तरी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी नाही. सारंग, आय अग्रीज, ह्या मुलीची जबाबदारी तू घेतोयस, पण आता हिच्या सोबत हिच्या घरच्यांची पण जबाबदारी घेणार आहेस का? नाही म्हणजे ती तुझ्या खांद्यावर पडलीच आहे, आय नो, पण तू हे असं तुझ्या पर्सनल अकाउंटमधून, नाही सॉरी, कंपनी अकाउंटमधून पैसे काढून ह्यांची सोय लावणार आहेस का? ऐश्वर्या मॅडम, माफ करा, पण विषय निघालाय म्हणून बोलते. मी रूपम मॉडेल हंटची जी स्पर्धा जिंकले, त्यानंतर कंपनीने माझ्यासोबत एक करार केलाय. त्यात मला कंपनीसाठी बरीच कामं करायची आहेत आणि कंपनी मला त्यासाठी खूप पैसे देणार आहे. खरं तर मला ह्याची काहीच कल्पना नव्हती. मला सारंग सरांनी सांगितलं. पण हे जे पैसे आहेत ना, ते त्या कामातून वजा करून घ्या तुम्ही. सावली, सारंग सर, मला योग्य वाटतं ते बोलते मी. आणि खरं सांगू का, स्पर्धा जिंकल्यानंतर ना सावलीला बाहेरच्या मोठ्या कंपनीज कडून खूप ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. पण तिचा चांगुलपणा आहे की ती स्वतःहून नकार देते. आणि दुसरी गोष्ट अशी की मुलगा आणि सून या दोघांमध्ये कधीही तू भेदभाव करत नाहीस ना. नाही म्हणजे जेव्हा ऐश्वर्या वहिनींच्या घरात काही प्रॉब्लेम होतो किंवा अमृता वहिनींच्या घरच्यांना जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा राजकुमार दादा आणि नील दोघेही मदतीसाठी जातात ना. मग मी काय वेगळं केलं? तूच म्हणतेस ना, दोन घरं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एक कुटुंब होतं. आणि त्या घरातली मुलगी जेव्हा सून म्हणून ह्या घरात येते, ह्या घरासाठी राबते, तसंच ह्या घरातल्या मुलाने सुद्धा तिच्या घरच्यांची मदत करायलाच हवी ना. तेच तर केलं मी, अजून काय वेगळं केलं? आणि सावली म्हणते तसं जर आपल्या कंपनीसाठी काम केल्यानंतर तिला जे पैसे मिळतील, त्या पैशांमधून हे पैसे आपण वजा करूयात. आणि ऐश्वर्या वहिनी, मला तुमच्या काहीच आर्थिक गोष्टींबद्दल काहीच कळत नाही, पण सारंग सर इतकी वर्ष खूप प्रामाणिकपणे आपल्या कंपनीसाठी काम करतायत. मला असं वाटतंय की मग तुम्ही त्यांच्यावर तरी शंका घेऊ नये. ऐश्वर्या, सारंगला सॉरी म्हण. सॉरी सारंग. इट्स ओके. जेव. दादा, जेवलास ना पोटभर? माझ्याकडे काय पाहते ग? संध्याकाळी तर भरवलं होतं ना पोटभर. सगळं तोंडातच भरून ठेवतात माहितीये. किती वेळा ते तोंड पुसायचं सारखं बाई. मॅनर्सच नाही का तुझ्या दादाला खायचे प्यायचे? आपण कुठे आलोय, कुणाकडे राहतोय, कसं वागावं, कसं खावं, काहीतरी कळलं पाहिजे ना. मी तरी कुणाशी बोलते बाई, या लोकांना काही कळतं का? मॅनर्स शिकायचे असतील तर कुठे जावं माहितीये का? आमच्या कोट्टल वारांकडे. कसं राहायचं, काय करायचं, सगळं कळतं कोट्टल वारांना.
काही बाई माणसं आहेत माझ्याकडे बघत बसते हा. दादा तू काहीच खाल्लं नाहीयेस अजून. काय रे तू पण. हा बोलवायचं ना, मी आले असते. तू आधी खाऊन घे चल. आधीच लाचारीचं जीवन जगतोय, त्यात आता शरीरानं विसात सोडली. दादा असं नाही बोलायचं हं? हे बघ तू याआधी लाचार नव्हतास आणि राहणारही नाहीयेस. तू नको ना विचार करू, काही दिवसांचा प्रश्न आहे. तुला सांगू, मला डॉक्टरांनी सांगितलंय की तू लवकर बरा होणार आहेस. बरं ते जाऊ दे, तू आधी खाऊन घे. हो. काय झालं? आणि लिहिते ते. सावले वारीला जातो नाही आलं ग. दादा खरं सांग, मला काय वाटतंय, कदाचित पांडुरंगाची पण हीच इच्छा असेल की तुला आराम मिळावा. आणि असं तर नाही झालेलं ना की वारीला कोणीच गेलेलं नाहीये घरातून. आई बाबा गेलेत ना वारीला. वय पण वारसानं तो हक्क मला मिळाला पाहिजे. पण तुम्ही म्हणताय ते मी करत आहे. कदाचित विठ्ठलाच्या मनातच ते नसत. वर्षानुवर्षे भागवतांच्या दारातून वारी जाते. भागवत कुटुंबातला एक जण वारीला जोडला जातो, वारी पूर्ण करतो. हे अखंड चालू आहे बघा. या वर्षी तो मान माझा होता. आईबाबांची तब्येत सारखी बरी नसते, त्यांना वारी पूर्ण करता येईल की नाही काय माहित नाही बघा. त्यांनी वारी पूर्ण केली नाही तर भागवतांच्या घरचा मान जाईल. ह्या पांडुरंगाचा आधार आम्हाला वाटा, तो बी निसटून जाईल. ह्या सगळ्याला मीच जबाबदार होतो. दादा तू नको काळजी करू. आपल्या विठुरायावर विश्वास ठेव. त्याच्या कृपेने आई बाबा दोघेही वारी पूर्ण करतील. तू आता खाऊन घे. पांडुरंगा, हे असं जीवाला आल्यासारखं का झालंय बरं? तुझी वारी पुरी करायची आहे देवा. ती पुरी करायची ताकद तूच आमासनी दे. यांच्याकडं पाहिलं की कळतं, लई थकल्यासारखे वाटतायत मला ते. पण मी काय बी विचारलं तर काय बी सांगत नाही. सांभाळून घे रे बाबा, एवढी वारी तेवढी पुरी होऊ दे. हो, जेवून घ्या. काय होतंय? कानो, तू लहान पोरावानी लय काळजी करत बसतीस बघ. एवढी कशाला भीतीस? काय नाही झालं मला. वाढ. अरे देवा, पाणी राहिलं, आणते जा.
हा हो. काही त्रास होतोय का तुम्हासनी? अगं कानू काय नाही होत ग मला. कशाला घाबरतेस? घे तू बी वाढून घे. हे पा, काही दुखत असेल ना तर आत्ताच सांगा. तब्येत सांभाळायला पाहिजे आता. वय झालंय. वय झालंय हा मग. आणि तुला तर नाही बांड जीव. कानू हं? अगं साऊच काय चाललं असेल कुणाच ठाऊ नाही. फोन मी केला नाही तिने आज. हा हो. सकाळी फोन करू आपणच. होय. सगदेवाला बी वारीला यायचं होतं ना वा. हा ना. पण त्याचं हे असं झालं. या वर्षाला त्याची वारी चुकणार म्हणून जीवाची घाणी मिळवत असेल बघ त्याची. खरंय. त्याच्या जीवाला बी कासनी लागून राहिली असेल. ए पर तू न ग काळजी करूस. हा अगं आपला पांडुरंग आहे की त्यो बघल काय करायचं ते. पण त्याचीच योजना असेल तर हा आपल्या गरीबाला कुठं कळणार आहे. त्यो आहे त्यो बघल काय करायचं ते. तू जेव. अहो, पाणी पाणी घ्या. विठुराया, काय चूक झाली र माझी. दर वर्षाला वारीला तू सांभाळून घेतोस. यंदाच्या वक्ताला काय झालं र? कसलं संकट डोक्यावर घोंगावतंय. पांडुरंगा, तुझाच खेळ आहे र. तुलाच ठावा. कानो अगं काय ग काय होतंय? कुठं काय? हा, तुम्ही म्हणला ना मगाशी वय झालंय म्हणून. त्याचाच थकवा असत. वय झालं म्हणलं नाही हं? तर निबांड म्हणलं. जेव्हा आता ए हॅलो, काय करतेस किचन मध्ये? हा सगळा ड्रामा झाला असेल तर आता सांग, किचन मध्ये काय करतेस? लागलं होतं ना. बघत होते काही प्यायला बिला मिळते का? ए हॅलो, काही हवं असेल ना तर घरात नोकरांना सांगायचं. डिरेक्टली किचन मध्ये यायचं नाही. आमच्या किचन मध्ये ऐऱ्या गैऱ्यांना एंट्री नाही आहे, कळलं? मी काय म्हणते ऐश्वर्या मॅडम, आमची सावळी राहिली होती की नाही इथं कोपऱ्यात, तशी मी बी राहते इथं. शडावा तारा, तिच्यापासून लांब राहा. खोटी आहे ही एक नंबरची. मला म्हणाली हिच्याकडे त्या मूर्ख मुलीचं काहीतरी सिक्रेट आहे असं म्हणून खूप पैसे घेतले माझ्याकडून, खूप लुटलं मला, आणि नंतर काहीच सांगितलं नाही. जस्ट बी अवेअर ऑफ हर. सिक्रेट? हो, आता काय माहिती, काहीतरी सिक्रेट आहे बाबा हिच्याकडे त्या मुलीचं. आधी म्हणाली सांगते, आणि विचारल्यावर असं दाखवते की काहीच माहित नाही. आणि तू घरात इकडे तिकडे फिरायचं नाही, कळलं? एका जागेवर शांत बसायचं. इडियट. हो बहीण, तुम्ही नका काळजी करू, मी बघते. जयंती,
तुला लाज नाही वाटत? म्हणजे आणि मी काय ग आधी मम्मासाठी काम करे. आवाज खाली, हा आवाज खाली. काय वाज करते ग तू एवढा? कोणी खाजावलं नाही तर वाजत बी नाही तू. हा कसला वाज आहे ग तुला एवढा? कसला वाज आहे? अगं ती सावळी बघ, आपली लायकी आहे का तिच्या समोर? ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली ती, तिचा आवाज बी भारी. तुझं काय आहे? काय कौतुक आहे म्हणून एवढा वाज करते तू? नशीब समज हा, अजून तुझं सिक्रेट कोणाला सांगितलं नाही मी, म्हणून या घरात आली असतो. लक्षात ठेवायचं. ए तुझ्या आईचं मीठ खाते ना, म्हणून त्या पांढऱ्या पालीला तुझं सिक्रेट सांगितलं नाहीये. पण जास्त डोक्यात गेलीस ना माझ्या तारा, धावत धावत जाईन सोमरावांकडं, सगळं सांगून टाकीन. मग जे काय होईल ना ते तू बघ. हा घाबरत नाही मी कुणाला. मी कोण आहे? कोट तलवारांची राजकन्या जयंती. कळलं? अगं जयंती, तू विसरले का ग जुने दिवस? आमच्याच पैशातून मेकअप, साड्या, रिचार्ज सुद्धा. तुला 30 रुपयाचं रिचार्ज. तुझी आई मला 29 रुपयाचं रिचार्ज मारायचे माझ्या लक्षात आहे. हे जयंती काही विसरत नाही आणि कुणाला विसरू देत नाही. मी काय म्हणते तारा, टाइमपास कशाला करायचा आपण? मुद्द्याचं बोलू. माझं तोंड मी बंद ठेवायला हवं ना. मग सांग ना तुम्हाला काय देणार ते. बघते काय अशी टाचा टाचा बोलली ना तू आत्ता मला. तुला फाईन लावायला नको? काय इकडं तिकडं बघ, सुचत नाही. कारण सुचण्यासाठी डोकं लागतं ते तुझ्याकडे नाहीच आहे. मी सांगते, मी मदत करते. मला 4-5 हजार रुपये हवे, सामान आणायचंय. अगं जयंती, आता नाही आहेत माझ्याकडे, पण मी बघते, करते काहीतरी. हा कर. नाही केलंस तर मी करेनच की काहीतरी. पैसे कसे उकळायचे जयंतीला शिकवायची गरज नाही, मला येतं सगळं. काय असं का बघतेस? अगं सावली, असं नको बघू, नाहीतर प्रेमात पडशील परत. 100 वेळा तुमच्या प्रेमात पडावं असेच वागता तुम्ही. तुम्हाला नाही माहित, तुम्ही दादाला इथे आणून माझ्या मनावरचं किती मोठं ओझं कमी केलं. किती गोड स्माइल करतेस तू. आजचा दिवस खूप छान आहे ना? हो, हा घ्या तुमचा रुमाल. हा रुमाल ना मी ते विसरायला हवा होता. म्हणजे तू ऑफिसमध्ये आली असतीस ना द्यायला, मग आपण लॉंग ड्राईव्ह साठी गेलो असतो. हो का? आम्ही यायचं का? बिनकामाचा आला असशील तर आत्ताच निघ. सारंग दादा, तू पण माझी मस्करी करायला लागलास? अरे नाही रे, मी चेष्टा करते रे तुझी. बोल, काय काम होतं? ते फोटोग्राफर येणार आहेत ना, तर सावली वहिनी रेडिओ हे सांगायला आलं होतं. फोटोग्राफर? सावली, फोटो काढावे लागतील ना. रूपम कॉस्मेटिक्सची मॉडेल आहेस तू. मॅगझिन साठी आणि सोशल मीडियासाठी फोटो द्यावे लागतील आपल्याला. काय? चल मी निघतो. थांब सारंग दादा. अरे काय? असं अर्धवट काम सोडून जाऊ शकत नाहीस. मी जातो, मला आज्ञा दे, म्हणजे राहिलेलं पूर्ण काम तू पूर्ण करू शकतोस. सावली वहिनी, मार खायच्या आधी पळतो. काय तुम्ही?